नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। आता मित्रांनो, जेव्हा सायलीला प्रियावर संशय येतो की प्रिया ही काहीतरी गडबड करत आहे आणि सुभेदारांच्या घरी तिचं लग्न हे केवळ काहीतरी तिचं पुढचं प्लॅनिंग आहे, तेव्हा सायली ही प्रिया नेमकी काय करते आणि ती खरंच कोणाला सामील आहे हे प्रियाचा शोध घेण्यासाठी बाहेर पडते। आता प्रियाला देखील महिपतच्या सांगण्यानुसार सायलीचा पाठलाग करायचा असतो, म्हणूनच प्रिया देखील सायलीचा पाठलाग करत बाहेर पडते। परंतु इथे सायलीने तिच्यासाठी स्ट्रॅप लावून ठेवलेला असतो। मुद्दामच सायली दिशाभूल करतच सायली आता चांगलीच प्रियाला चकवा देणार आहे। ज्याप्रमाणे अर्जुन आणि सायली या दोघांचाही प्लॅनिंग होणार, तर आता सायली ही त्यांच्या ट्रॅपमध्ये चांगली सडकणार आहे। प्रियाच्या विरोधातले जे काही पुरावे ते अर्जुन आणि सायली या दोघांनाही सापडणार आहेत। त्यामुळे आता नेमके या सगळ्यामध्ये प्रिया कशी अडकणार, अर्जुन आणि सायलीने रचलेल्या ट्रॅपमध्ये प्रिया कशी अडकली जाणार, हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आतापर्यंतच्या भागांमध्ये आपण पाहिलं की रविराज हा प्रियाशी सगळे संबंध आणि सुभेदारांशी हे सगळे संबंध तोडून टाकण्यासाठी सुभेदारांच्या घरी आलेला असतो आणि हे सगळं असं का केलं याचा जाब तो सगळ्यांना विचारतो। अश्विन माफी मागत असताना अश्विनची देखील तो कॉलर धरतो, परंतु आपल्या सायलीमुळे, फक्त आणि फक्त सायलीमुळे, रविराज शांत होतो आणि तिथून त्या सगळ्यांशी नातं तोडून, संबंध तोडून, सगळ्यांना धमकी देऊन तो बाहेर पडलेला असतो। प्रतिमा ही त्याच्या मागे मागे येते, काहीच बोलत नाही, परंतु आपली सायली मात्र रविराज काका प्लीज थांबा असं म्हणत त्यांच्या मागे मागे आलेली असते। परंतु काहीही घडलं नसतं, रविराज सरळ तिकडून तडाक निघून गेलेला असतो। त्यामुळे पूर्णाजीला खूप वाईट वाटलेलं असतं। ज्या काही गोष्टी घडल्यात त्याचा आपल्या संबंधांवर खूप मोठा परिणाम आहे आणि आपल्या कुटुंबात इतकी मोठी घटना घडली। सुभेदार आणि प्रतिमा म्हणजेच प्रतिमा आणि सुभेदारांचे नातं हे खराब झालंय, त्यामुळे तिला खूप वाईट वाटतं। आता पूर्णाजीला जरा चक्कर सारखं व्हायला लागतं, तिला दमायला होतं। त्याच वेळेला कल्पना आता तिला बसवते आणि अश्विन देखील बसवतो। अश्विन आता तिला चेक करतो, तर तिचा ब्लड प्रेशर थोडासा हाय झालेला असतो। त्यामुळे अश्विन तिला औषध देतो आणि आराम करायला सांगतो आणि तिला सांगतो की पूर्णाजी, सगळं काही व्यवस्थित होईल, अजिबात काळजी करू नकोस। त्यावेळेला मग आता हे सगळं ऐकून तिला तर खूप वाईट वाटलेलं असतं। आता पूर्णाजी म्हणते की अश्विन, अरे मला तर खरंच खूप त्रास होतोय, हे सगळं कसं करायचंय, आपण सगळं नीट कसं होणार आहे। तेव्हा अश्विन समजवतो की हे बघ, काहीच होणार नाहीये पूर्णाजी, तू प्लीज काळजी करू नकोस, तू प्लीज इथे बस। त्यावेळेला आता इथे सायली मात्र काकांच्या मागे, रविराजच्या मागे केलेली असते, परंतु त्याने काहीही घडलेलं नसतं। आता सायली ही आतमध्ये येते। प्रिया मुद्दामच रडण्याचा नाटक करत असते की माझं माफ करा, माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना इतका त्रास झालाय। बाबा जे काही बोलले त्यामुळे पूर्ण आजी तुला त्रास झालाय, मला माफ कर। त्यावेळेला कल्पना म्हणते की अगं असं काय बोलतेस, काय तू प्लीज असं काहीही बोलू नकोस, सगळं काही व्यवस्थित आहे, उगीच तू स्वतःला दोष घेऊन घ्यायचा नाहीयेस। तेवढ्यातच आता पूर्णाजी ही आराम करायला तिच्या रूममध्ये अश्विन घेऊन जातो आणि कल्पना तिथे असते। सायली रविराज थांबत नाही म्हणून पुन्हा तिच्याकडे येते। कल्पना म्हणते की आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल। सध्या रविराज काकांच्या डोक्यामध्ये राग आहे आणि त्या रागामुळेच हे सगळं वागलेत। ते खरं तर आपले रविराज काका हे किती प्रेमळ आणि मायाळू आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। त्यामुळे उगीचच आपण त्यांच्याबद्दल काही चुकीचा विचार करायला नको। शेवटी ते तन्वीचे बाबा आहेत ना, मग त्यांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी काळजी असणारच। त्यामुळे आपण एक काम करूया, आपण थोडे दिवस वेळ वाट पाहूया, नक्कीच ते आपल्याकडे पुन्हा येतील आणि नक्की यायचं ह्या सगळ्या गोष्टी निवडतील। तेव्हा मग कल्पना म्हणते की तुला कोणी विचारलंय का ग सायली मध्ये करायला, उगीचच कशाला पुढे पुढे करतेस, तुला ज्या जबाबदाऱ्या दिल्यात ना त्या पार पाड। जेवणाचं आवरलंय का, जा बघा आधी जेवणाचं काय झालंय ते। पूर्णाजीला स्वयंपाक म्हणजेच जेवण वेळेवर लागतं, माहिती आहे ना। तेव्हा ती म्हणते हो कल्पना आई, मला माहिती आहे, मला सगळ्यांच्या वया माहिती आहेत आणि सगळ्यांच्या आवडीप्रमाणे मी स्वयंपाक देखील बनवते ठेवलेला आहे। परंतु मला एक कळतंय की घर आपलं डिस्टर्ब आहे, त्यामुळे मी बोलते आणि या घरामध्ये काही झालं तरीही कोणालाही त्रासामध्ये मी बघू शकत नाही। म्हणूनच मी सगळ्यांना सांगते की काहीच घाबरण्याची गरज नाहीये, सगळं काही व्यवस्थित होणार आहे। रविराज काका देखील व्यवस्थित होतील। आई, मी जेवणाची तयारी करते।
कोशिंबीर राहिले फक्त असं म्हणून कल्पना निघून जाते. त्यावेळेला मग आता कल्पना विचार करते की मी खरंच आपल्या या सायलीशी खरंच इतकी हार्श वागते का. ती बिचारी सगळं सावरून घेणार प्रयत्न करते. खरं तर मगाशी रविराज पण तिच्यामुळे शांत झाले. नाहीतर रविराजांनी काय केले असते काय माहिती. अश्विनची त्यांनी कॉलर पकडली होती. रविराजांचा राग हा भयंकर आहे आणि आम्हाला त्याची प्रचिती आलेली आहे. परंतु हे सगळं सायलीमुळे शांत झालंय. खरं तर या सगळ्यामध्ये सायलीने सांभाळलं म्हणून सगळं पार पडलं असं खरं तर कल्पनाला आतून वाटतच असतं. आता प्रियाला देखील सायली मुद्दाम म्हणते की हे बघ तन्वी, तुला घाबरण्याची काहीच गरज नाहीये. सगळं काही व्यवस्थित होईल. तुझ्या बाबांचा तुझ्यावरचा राग कमी होईल. काही झालं तरी बाबा आहेत ना, ते तुला कधीही अशा प्रकारे टाकणार नाहीत. ते रागाच्या भरात बोलले, तू ही विसरून जा. तेव्हा मग तन्वी म्हणते की हो ग सायली, खरंच हे सगळं जे काही झालंय ना, आज खूप वाईट वाटलंय मला. परंतु बाबा कधीतरी माझ्याशी बोलतील या आशेवरच आता मी राहणार आहे. तेव्हा मग मुद्दामच तन्वी देखील सायलीच्याच होला हो करत असते, कारण तिला माहिती असतं की कल्पनाच्या मनात उतरायचे तर असंच काहीतरी ड्रामा केला पाहिजे. म्हणूनच आता कल्पना म्हणते की ठीक आहे, चला जेवणाचं बघा, आम्ही येतो तोपर्यंत. मग सायली आता इथे प्रियाकडे येते आणि म्हणते, प्रिया अगं जरा ही कोशिंबीर आहे ना, त्याच्यामध्ये साखर मीठ वगैरे सगळं घालशील का. तेव्हा प्रिया म्हणते की अगं हे काय आहे, इतकं सोपं काम तुला करता येत नाहीये का सायली. मला प्रत्येक वेळेला तुला सांगण्याची काय गरज आहे. म्हणजे प्रत्येक काम मला सांगायचंच आहे का. मी दिली ना एवढी तुला भाजी साफ करून. तेव्हा मग सायली म्हणते, तन्वी काय ना अगं, कसं असतं की कोशिंबिरीचं ज्या त्या वेळेलाच टाकलेलं बरं असतं, नाहीतर ना तिला पाणी सुटतं. आता आपण सगळेजण जेवायला बसतोय ना, म्हणूनच मी तुला ह्याच्यामध्ये मीठ टाकायला सांगते, बाकी काही नाही. अगं छोट्या छोट्या गोष्टी असतात ग स्वयंपाकघरातल्या, त्या शिकून घ्यायला हव्यात. प्रिया काही झालं तरी लवकरात लवकर आपल्याला सुगरण बनायचं तर ह्या करायचं लागेल. आणि या घरातल्यांच्या मनात तुला उतरायचंय, म्हणजे तू हे सगळं जे नाटक करतेस ना, त्यासाठी या गोष्टी तुला खूप महत्त्वाच्या आहेत. तुला याच्यासाठी स्वयंपाक हा व्यवस्थित जमला पाहिजे, हो की नाही. मग तू माझ्या तालमीत तयार हो. असं मुद्दामच तिला आता प्रियाला ती बोलून दाखवते आणि प्रिया देखील असं हसत हसत तिच्या गोष्टीला होकार देते. नंतर आता प्रियाही ते करायला लागते. तेवढ्यातच इथे आता विमलला सायली सांगते की ऑलमोस्ट आम्ही सगळं जेवण इथे लावलेलं आहे. विमलताई आणि प्रिया तुम्ही सगळ्यांना वाढा, तोपर्यंत मी जरा जाऊनच येते. हा असं म्हणून ती आता तिथून निघालेली असते. आणि सायली तिथून निघाल्याबरोबर इथे आता प्रियाचे मात्र जीवाची घालमेल व्हायला लागते. नेमकी सायली कुठे गेली असेल, काय केलं असेल, हे तिला काहीच कळत नसतं आणि त्याच वेळेला ती मात्र टेन्शनमध्ये असते. काय करावं हे तिला कळत नाही. नंतर मग आता सायली बाहेर पडते. तिच्या मागोमाग आता प्रिया देखील लक्ष ठेवून असते की ही सायली नेमकी चालली आहे तरी कुठे. अर्जुन हा सायली सोबत असतो. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली बघितलंत का. अहो या सगळ्या गोष्टी ही प्रिया बघा आपला पाठलाग करायला बघते. म्हणजे आपण कुठे जातोय, काय करतोय, आपला जो प्लॅन होता तो अगदी व्यवस्थित वर्क होतोय. म्हणजे ही प्रिया आपला पाठलाग करणार आणि त्यानंतर आपण सगळ्या गोष्टी शोधणार. हे आपल्याला तर माहीतच होतं. आपण जे काही करतोय ते वर्क होतं. सायली म्हणते, मला माहीत होतं अर्जुन सर, ती नक्कीच माझ्या मागे मागे येणार, म्हणून तर मी हे सगळं करते ना. तेवढ्यातच आता सायली बाहेर पडत असते. प्रिया देखील तिच्या मागावरच असते आणि तेवढ्यात इथे आता महिपतचा फोन हा प्रियाला येत असतो. आता प्रिया मात्र घाबरते आणि म्हणते, या महिपतचा फोन आता कशाला आलाय. मी आत्ताच या सायलीचा पाठलाग करायला चालले आणि तेवढ्यातच याने का कॉल केलाय. मला तर भीती वाटते. आताने मला विचारलं की तुला काय माहिती काढली आहेस, तू यांच्यामधून काय हेरगिरी केलीस, तर मी ह्याला काय सांगणार. म्हणून आता ती फोन इग्नोर करते आणि म्हणते की आता मी या माणसाचा फोन ना नंतरच घेते. याच्या अगोदर मी सायलीचा पाठलाग करते, म्हणजे सायली नेमकं काय करते, कुठे करते, काय करते हे मला कळेल. मग मी महिपतला काहीतरी सांगू शकेल. नाहीतर हा माणूस पुन्हा माझ्या जीवावर उठेल. त्यापेक्षा मी बघते काय करायचं ते. आता इथे प्रिया म्हणते की थांब, मला विमलला सांगून यायला हवं, उगीच घरातल्यांनी परत मला विचारलं तर मी काय सांगणार. म्हणून प्रिया धावत धावत मागे येते आणि विमलला म्हणते, विमल ऐकलंस का, मला ना जरा अर्जंट कामाला आहे, मी जरा जाऊन येते. पटकन तू जरा जेवण वाढ सगळ्यांना. असं म्हणून आता तीही तिकडून निघून जाते. मग आता विमल विचार करते की ही तन्वी अशी काय करते.
म्हणजे सायली ताई तर मला सांगून गेल्या, पण ही अशी गडबडीने का गेली आहे? त्यांच्या पाठीमागे तर गेली नसेल ना? असा विचार आता विमलच्या डोक्यामध्ये येतो. आणि नंतर सायली ही बाहेर पडलेलीच असते आणि समोरून अतिप्रियाने येण्याची देखील वाट बघत असते. आता सायली म्हणते, बघितलं का अर्जुन? समोरून प्रिया येत आहे. तेव्हा मग अर्जुन म्हणतो, हो, येऊ देत ना प्रियाला, आपण तरी बघूया की ती काय काय करते आणि कुठे कुठे आपल्या मागे येते. त्यावेळेला मग आता इथे अर्जुन आणि सायली हे दोघेजणही पाठलाग करत, म्हणजेच पुढे पुढे निघालेले असतात आणि सायली प्रिया त्यांच्या रिक्षातून मागे मागे असते. आणि त्याच वेळेला आता प्रियाला भीती वाटत असते की नेमकी सायली आणि अर्जुन मला बघतात का? त्यावेळेला मुद्दामच आता सायली आणि अर्जुन एका ठिकाणी एका घरी शिरतात आणि एका घरी शिरून मुद्दामच त्याला असतीला असं भासवण्याचा प्रयत्न करतात की काहीतरी माहिती काढतात. परंतु प्रिया ही एका ठिकाणी त्यांच्याबरोबरच शिरते आणि लांबूनच सगळं बघते. आणि मग ती लांबून बघते तर अर्जुन हा तिच्या एका क्लायंट बरोबर बोलत असतो. मग प्रिया म्हणते, नेमकं काय करतोय हा? म्हणजे हा आला तो क्लायंटशी बोलण्यावरसाठी आला वाटतं, म्हणून आता तो निर्धास्तपणे बोलत असतो. मुद्दामच हा सगळा ट्रॅप असतो. आता प्रिया ही बाहेर असते आणि तेवढ्यातच सारखे महिपतचे कॉलवर कॉल येत चाललेले असतात. मग अर्जुन म्हणतो, बघितलं का मिसेस सायली, की प्रिया इथे आपला पाठलाग करत आली आहे. आणि जर आपण सरळ आता आश्रमामध्ये गेलो असतो ना, तर या प्रियाला कळलं असतं की आपण काहीतरी हिच्या मार्फत करतोय, म्हणजे हिच्या विरोधात प्लॅनिंग करतोय. त्यामुळेच मग आपण इथे असे आलेलो आहोत. तुमच्या लक्षात येतंय का मिसेस सायली? मला काय बोलायचंय? ही प्रिया आपल्यावर लक्ष ठेवून आहे. काही झालं तरीही तिला आपण काहीही कळू देता कामा नये. तिला अशा प्रकारे गाफील ठेवूनच काहीतरी प्लॅनिंग केलेलं पाहिजे. मग आता इथे प्रिया ही त्या तिथून घराच्या बाहेर पडते. आता सायली आणि अर्जुन तिच्या मागावर असतात. अर्जुन हा तिच्यावर लक्ष ठेवून असतो. तेवढ्यातच आता महिपतचा पुन्हा पुन्हा कॉल येत असतो. आता प्रिया म्हणते की जर मी कॉल उचलला नाही तर हा माणूस काय करेल मला माहीत नाही, म्हणून मला कॉल उचलला पाहिजे, असं आता इथे प्रिया म्हणते. त्याच वेळेला महिपत हा फोन लावतो आणि म्हणतो, ए दलिंदर, अगं प्रिया आहेस कुठे तू? किती फोन केले तुला, तुला काय ऐकायला येत नाही का? अगं काठा बसलेत की काय तुझ्या? की तुझ्या त्या नवऱ्याबरोबर गुलुगुलू करत बस होतीस? नवीन संसार थाटला होतास, काय करत काय होतीस? असं म्हणून तो तिच्यावर ओरडतो. त्यावेळेला आता इथे प्रियाला खूप राग येतो. प्रिया म्हणते, हा माणूस काय आहे? मी इथे एवढी सुभेदारांच्या घरची सून आहे तरी हा माझ्याबरोबर असा वागतोय. तिला तर त्याचा खूप राग आलेला असतो. त्याच वेळेला आता इथे तो म्हणतो, बोल बोल, काय बोलतेस बोल. त्यावेळेला ती म्हणते, महिपत सर, ॲक्च्युली काय ना, मी तुम्हाला भेटण्यासाठीच येणार होते, परंतु घरात असल्यामुळे मला ना कॉल उचलता येत नाही. इथे अर्जुन सायली असतात ना, म्हणून मी तुम्हाला भेटूनच बोलते तुमच्याशी. तेव्हा आता महेश हा तिला बोलवतो आणि म्हणतो, लवकरात लवकर इकडे ये, मी वाट बघतोय तुझी. मग आता इथे प्रियाचं हे सगळं बोलणं सायलीने ऐकलेलं असतं. सायली आणि अर्जुन म्हणतात, बघा, हीच आहे ती हेर, महिपची हेर. आपलं बोलणं होतं ते खरं ठरलं. मग आता इथे सायली आणि अर्जुन हे दोघेजणही प्रियाचा पाठलाग करत करत तिथे पोहोचलेले असतात जिथे प्रिया असते. आता या सगळ्यामध्ये अर्जुन, सायली या प्रियाच्या मागावर असतात आणि विमल आता सगळेजण जेवायला बसलेले असताना म्हणते, सायली वहिनी तर मला सांगून गेल्यात की त्यांचं काहीतरी महत्त्वाचं काम आलंय अचानक, म्हणजेच अर्जुन सरांनी बोलावलंय, म्हणून ते गेल्यात. आणि तन्वीचं काय, असं पूर्णाजी विचारते. तेव्हा मग विमल म्हणते, मला त्यांचं तन्वी ताईचं नाही माहिती, कारण मला सायली वहिनी तर सगळं आवरून सांगून केल्यात की जेवायला वाढायचंय, आणि त्याही म्हणजे नीट सांगितलं. आम्ही दोघींना वाढण्यासाठी. परंतु या तन्वी ताई किल्ल्यात निघून. देवा, पूर्णाजी आणि कल्पनाला टेन्शन येतं की नेमकं काय झालं असेल? ही तन्वी आता अचानक कुठे गेली असेल?